नमस्कार. तू हिरे माझा मित्र ह्या मालिकेत आकाश येतो ईश्वरीला भेटायला, पण ईश्वरी हॉस्पिटलला असते. त्याच्यामुळे ती भेटू शकलेली नसते. त्यावेळेला आकाश सांगतो मी तिच्यावर खूप नाराज आहे. कारण काय तर तिने माझ्या दादावर डायरेक्ट केस केली. त्याच्याशी बसून एकदा बोलायचं तर खरी ना. एवढा अविश्वास तिने दाखवला, ह्या गोष्टीचाच मला जास्त राग येत आहे. त्यावेळेला ती सांगू लागते, माझे बाबा इतके सिरियस आहेत, त्यांची चौकशी करायचं सोडून तू ह्या विषयावर वाद घालायला इथे आला आहेस. असं बोलून आकाश तिथून निघून जातो. इकडे ईश्वरी रडत असते. राकेश तिच्याजवळ जातो, तिला प्रश्न करतो. त्यावेळेला ती सांगते, बरं झाले तुम्ही इथे आलात. खरं तर बाबांच्या ऑपरेशनला 10 लाख रुपयांची गरज आहे. तुम्ही मदत करू शकाल का? प्लीज काहीतरी करा ना. त्यावेळेला ती त्याला रिक्वेस्ट करते आणि तो म्हणतो, प्लीज रडू नका. तुम्हाला रडताना पाहून मला बरं वाटत नाही आणि तुमच्या मदतीसाठी मी इथे कायमच तत्पर आहे. माझी 1-2 माणसं आहे जी आपल्याला मदत करू शकतात. त्याच्यासाठी तुम्ही तिथे जा. असं सांगितल्यानंतर ती आनंदी होते, तिला छान वाटतं. पोलीस स्टेशनमध्ये तिला बोलवल्यानंतर तिकडे गेल्यानंतर ती पोलिसांसमोर उभी राहते. मग तिला ते सांगतात, बसा इथे. आणि प्रश्न विचारला जातो की तुम्हाला काही सेटलमेंट करायची आहे का, माघार घ्यायची आहे का? त्यावेळेला ती विचारात पडते. म्हणजे तर पोलीस तिला समजावून सांगतात, मोठे लोक असतात ना, ते खूप केस ताणवतात, खूप दिवस लावतात आणि निकाल लावायला खूप दिवस लागतात. त्यापेक्षा तुम्ही सेटलमेंट करून घ्या. ह्या विषयावरती तुम्ही थोडा विचार करा. हवा तर विचार करण्यासाठी ती वेळ देतात. ती एकदा अर्णवकडे पाहते, पण तिचं मन तिला सांगतं नाही, सेटलमेंट करायची नाही. इकडे राकेश दुसऱ्या माणसांना फोन करून सांगत असतो, मी तुमचा नंबर ईश्वरी सरदेसाई नावाच्या मुलीकडे पाहिला. ती तुमच्याकडे मदत मागायला येणार. ती मुलगी फ्रॉड आहे, पैसे उकळते. माझ्या बाबांच्या ऑपरेशनसाठी पैसे पाहिजे असं म्हणते आणि लाखो रुपये घेऊन ती मज्जा मस्ती करते. ती मुलगी चांगली नाही, त्याच्यामुळे तुम्ही तिला मदत करू नका असं भरपूर लोकांना त्याने सांगितलेलं असतं. आणि इकडे ईश्वरी मात्र सांगत असते की राकेश आपल्याला मदत करतो आहे, 2-3 ठिकाणावरनं पैसे जमवून देतो आहे आणि त्याच्यामुळे आपल्या बाबांचं ऑपरेशन होऊ शकतं. उद्याच आपण ऑपरेशनला घेऊया, मी तिकडे पैसे घ्यायला उद्याच जाणार आहे. असं सगळं सांगितल्यावर खरंच राकेश किती देव माणूस आहे असं म्हणत सगळेजण देवाकडे त्याच्या भलाईसाठी प्रार्थना करू लागतात. इकडे डॉक्टरांना ईश्वरीची आई सांगते की उद्याच ऑपरेशन ठरवूया, म्हणजे उद्या आम्ही पैसे जमा करू. डॉक्टर म्हणतात ठीक आहे. आणि खरंच गणपती बाप्पांनी माझं ऐकलं. इंदोरचा सगळ्यात जागृत जो गणपती बाप्पा आहे त्याच्याकडे मी साकडं घातलं आहे असं म्हणत ईश्वरीची आई तिला सांगू लागते की त्यांची पालखी मुंबईत येत आहे आणि ती पालखी सुलोचना पाटील ह्या बाईच्या घरी येते. आता ही कोण? त्यावेळेला ती सांगते, ही ना अर्णवची आजी, तिच्या घरी इंदोरची पालखी येत आहे आणि त्या पालखीचं दर्शन घ्यायला मी नक्की जाईल. त्यातला आशीर्वाद बाबांसाठी मी घेऊन येणार प्रसादाच्या रूपाने. पण कसं? नम्रता तिला म्हणत असते, तू त्यांच्या घरी कशी जाशील? त्यावेळेला ती म्हणते, ते मी गणपती बाप्पांसाठी कुठेही जाऊ शकते. आणि मग ती त्यांच्या घरी जायला निघते. घरी तिथे गेल्यानंतर बाप्पाची पालखी आगमन होतच असतं. बाप्पाच्या पालखीला पाहून बाबांसाठी ती खूप प्रार्थना करू लागते. बाप्पाच्या आगमनाने तिला जवळजवळ दिलासाच मिळतो आणि पालखी पडणार तितक्यातच मग ती पालखी सावरू लागते. पालखी सावरल्यानंतर समोर ती पाहते तर काय, दुसऱ्या बाजूने अर्णव उभा असतो. अर्णवला पाहिल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसतो. पुन्हा योगायोग, आज ते दोघंजण पुन्हा एकदा एकमेकांच्या समोरासमोर आले. आता पुढे जो काही ट्विस्ट येणार तो पाहायला आपल्या सगळ्यांनाच आवडणार. चला तर मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ, नवनवीन ट्विस्ट हे सगळं काही आपल्याला पाहायला मिळणार. आणि गणूबाप्पा पुन्हा एकदा आपल्या अर्णव आणि ईश्वरीला एकत्र आणणारच. चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.